नमस्कार मित्रांनो, दीक्षाज वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लखनौ ट्रिपचे व्हिज्युअल्स बघायला मिळणार आहेत. ही ट्रिप आम्ही 2 दिवसाची केली होती. लेट्स स्टार्ट. बघूया आकर्षक व्हिज्युअल्स. सर्वप्रथम आम्ही ट्रेनने लखनौला जायचे ठरवलं. इथे बस किंवा टॅक्सी सुद्धा मिळते, त्याच्याने पण आपण जाऊ शकतो. आम्ही ट्रेनने गेलो होतो. साधारण 2.5 तासाचा प्रवास झाल्यावर आम्ही लखनौला पोहोचलो. लखनौ जंक्शनचे कन्स्ट्रक्शन इंग्रजांच्या काळातले. इथे तुम्ही बघू शकता एकदम मोठा फॅन होता. याचे काही क्लिप्स मी इथे ॲड केल्या. त्याच्यानंतर लखनौ जंक्शन खूप मोठं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता त्याची डिझाईन खूप जुन्या पद्धतीची आहे. या जंक्शनची बनावट इंग्रजांच्या काळाची आहे. त्यानंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता अमीनाबाद मार्केट. आम्ही इथून ऑटो घेतली आणि अमीनाबाद मार्केटला गेलो. तिथे आम्ही ही यमी केसर फालुदा कुल्फी एन्जॉय केली. खूप यमी कुल्फी होती आणि इकडे फेमस पण आहे ही कुल्फी. त्याच्यानंतर आम्ही चिकन करी कुर्ताजच्या वेगवेगळ्या शॉप्सला एक्सप्लोअर केलं आणि त्याच्यासाठी आम्ही ही सायकल रिक्षामधून राईड घेतली होती. यानंतरचा आमचा स्टॉप होता लखनौ प्राणी संग्रहालय. या झूला एक्सप्लोअर करण्यासाठी इकडे एक मिनी ट्रेन होती. त्या मिनी ट्रेनचं तिकीट काढून पर पर्सन 25 रुपीजचं तिकीट होतं. या ट्रेनचं तिकीट काढून आम्ही पूर्ण झू एक्सप्लोअर केला. झूमध्ये वातावरण खूप शांत, चिल, रिलॅक्स वातावरण होतं. तिकडे मिनी ट्रेनने आम्ही फिरत होतो. वेगवेगळे जिवंत प्राणी बघितले आम्ही. चला तर मग बघूया आपल्याला वेगवेगळे कोणते प्राणी बघायला भेटताय. इथे आपण विदाऊट ट्रेन पण फिरू शकतो, पण ट्रेनने आपल्याला आरामात बघायला भेटतं सगळं. इथे छोटे छोटे टनल्स पण बनवले. वेगवेगळा आपल्याला एक्सपिरियन्स येतो तिकडे. त्याच्यानंतर इथे आम्ही टनल थ्रू जातोय. इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत तिथे. आपण बघू शकतो इथे आपल्याला फर्स्ट काय दिसणार आहे, इथे मोर दिसला होता आम्हाला. अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे प्राणी पक्षी बघायला भेटणार आहेत. आता नेक्स्ट काय बघायला भेटणार आहे आपण बघूया. पुढे गेल्यावर तिथे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पण आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या जातीचे झाडं बघायला भेटले. त्यानंतर आम्हाला व्हाईट टायगर तिकडे स्पॉट झाला. तिथे सगळ्या पूर्ण ट्रेनमधले लोक पण एक्सायटेड होते व्हाईट टायगर बघायला. तो खूप आतमध्ये बसला होता. त्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गिधाड, वेगवेगळ्या प्रजातीचे गिधाड ॲक्च्युली बघायला भेटले. त्यांना बसण्यासाठी हे असं ब्लॉक स्ट्रक्चर बनवलेलं होतं, त्याच्यावरच ते बसलेले होते. नेक्स्ट नंतर बघूया आपण याच्या पुढे आपल्याला कोणकोणते प्राणी बघायला भेटत आहे. त्याच्यानंतर इकडे वेगवेगळ्या प्रजातीचे सांबर आणि हरिण बघायला भेटले होते. ते असे कळपामध्ये होते, वेगवेगळ्या प्रजातीचे होते. ते वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले होते. इथे काही आपल्याला हरिण दिसत आहे आणि पुढे ॲक्च्युली बघायला भेटतील ते सांबर असतील. तर आपण इथे बघू शकतो की इथे हे सांबर आहेत. हे वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या प्रजातीचे इकडे बघायला भेटले. त्याच्यानंतर ॲज अ रिफ्रेशमेंट म्हणून आम्ही नारळ पाणी पिलं. मग त्याच्यानंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता हजरतगंज मार्केट. हा एरिया खूप स्वच्छ, सुंदर आणि वेगळ्या पद्धतीचा आहे. एकदम जुन्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन्स इकडे सगळ्या बिल्डिंग्स आपल्याला बघायला भेटतंय. त्याच्यानंतर या एरियामध्ये वेगवेगळ्या आणि मोठ्या मोठ्या ब्रँड्सचे शोरूम आपल्याला बघायला भेटतील, ज्यात अदा, आदिदास, त्याच्यानंतर बाटा, त्याच्यानंतर बिबा, असे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि मोठे मोठे शोरूम्स होते. आम्ही या एरियामध्ये पण आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि आमचा नेक्स्ट स्टॉप होता लुलू मॉल, द फेमस लुलू मॉल. या लुलू मॉलमध्ये तेव्हा खूप जास्त गर्दी होती. सर्वात आधी तर आम्ही इथे गेल्यावर स्टारबक्समध्ये कॉफी पिली. त्याच्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही KFCमधून चिकन बकेट खाल्ली. त्याच्यानंतर इथे एवढी गर्दी होती, तुम्ही बघू शकता, खूप जास्त क्राऊड होता. वेगवेगळ्या ब्रँड्सचे, वेगवेगळ्या पद्धतीचे इथे स्टोअर्स होते आणि प्रत्येक स्टोअरमध्ये जेवढी गर्दी बाहेर दिसते तेवढीच गर्दी होती. इथे आतमध्ये एक वेगळं सेक्शन होतं. इथे सगळे खेळण्याचेच वेगळे वेगळे प्रकार अवेलेबल होते. इथे वेगवेगळ्या राईड्स होत्या, तुम्ही बघू शकता या क्लिपमध्ये. खूपच वेगवेगळ्या पद्धतीचे रोलर कोस्टर
राईड्स ज्या असतात त्या सगळ्या तिथे अवेलेबल होत्या. काही काही फक्त किड्ससाठी होत्या आणि काही काही राईड्स मोठ्या लोकांसाठी पण होत्या. जसं की तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या स्पोर्ट्स झोन पण होते. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स पण लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी वेगवेगळे प्रकारचे गेम्स होते. त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी गेलो आणि तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती प्रत्येक स्टोअरमध्ये जाण्यासाठी किंवा शॉप करण्यासाठी. लोक मोठ्या संख्येने आलेले होते आणि त्याच गर्दीतनं रस्ता काढत आम्ही एका शॉपमध्ये पोहोचलो, जिथे आम्हाला स्पोर्ट शूज विकत घ्यायचे होते. त्याच्यानंतर याच्या पुढच्या क्लिपमध्ये बघू शकता आम्ही त्या शॉपमधून शॉपिंग करत होतो. काही शूज आम्हाला आवडले होते ते आम्ही शॉर्टलिस्ट करून आणि आम्ही शॉपिंग केली तिथे. आमची शॉपिंग झाल्यानंतर मी इथे परत पुढे एक क्लिप ॲड करते. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की फूड कोर्टमध्ये खूप सारी गर्दी होती आणि क्रेज म्हणजे लुलू मॉलचं इकडे खूप होतं जेव्हा नवीन नवीन ओपन झालं होतं तेव्हा. आता एवढी गर्दी नाही राहत, पण यू कॅन सी की तेव्हा केवढी गर्दी होती. त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही मिनिसोच्या स्टोअरमध्ये जायला निघालो. आम्ही मेट्रो आणि ऑटोचा प्रवास करत मिनिसोच्या स्टोअरला पोहोचलो, जे की 1 आवर सेंटर मॉलला आहे. मिनिसोच्या स्टोअरमध्ये आपल्याला खूप क्यूट क्यूट वस्तू बघायला भेटतील. त्यातल्या मी काही शॉप केल्या आणि आम्ही लंचसाठी गेलो. आम्ही लंचमध्ये KFC आणि कोक आणि पिझ्झा खाल्ला होता. त्याच्यानंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता आंबेडकर पार्क, जो की खूप फेमस आणि खूप मोठा पार्क आहे लखनौमध्ये. तसेच हा पार्क जवळपास 108 एकरमध्ये बनवलेला आहे. त्यात वेगवेगळ्या महापुरुषांचे स्टॅच्यूज बनवलेले आहेत. त्याचबरोबर जवळपास 124 एलिफंट यांचे स्टॅच्यूज आहेत तिथे आणि ते सगळे एलिफंट, त्याच्यानंतर इथले जे वेगवेगळ्या घुमट दिसत आहे तुम्हाला, ते सगळे ब्राऊन मार्बलने बनवलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकतात किती मोठे मोठे हत्ती आहेत हे, आणि सगळे एकसारखे एकदम एका रांगेत आहेत ते सगळे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे कारंजे आहेत आणि ते सायंकाळी छान लाइटिंगने डेकोरेट केले जातात आणि त्यामुळे पार्क खूपच जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो. त्याच्यानंतर आम्ही तिथे छान छान फोटोज क्लिक केले. त्यानंतर आम्ही काही मेमोरेबल व्हिडिओज पण शूट केले. त्याच्यानंतर आमचा फायनल स्टॉप होता आणि आम्ही परत घरी निघणार होतो. इथे आम्ही परत मेट्रोने जंक्शनवर आलो वापस आणि त्याच्यानंतर आमची ट्रेन होती घरी. असं आम्ही लखनौची ट्रिप एन्जॉय केली. तुम्हाला जर कंटेंट आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.